रात्री व्हिडिओ अपलोडिंगला लावला होता तर झाला नाहीये. तर आता फायनली एकदम मस्त बनवला आहे नी. हा त्याचा मोठा भाऊ आहे. वेट इज ओव्हर. आता फक्त सेकंड्स मध्ये काम सुरू आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. सकाळी तर काही फिरायला जाऊ नाही शकलो कारण काल जिमला गेलो होतो आणि थकून गेलेलो होतो. पूर्ण बॉडी पेन होत होता. कार्डिओ मारल्यावर तुम्ही म्हणशाल बॉडी पेन कुठे, तर मी स्ट्रेचिंग पण केली होती मागून आणि त्याच्यामुळे जरा मला पेन होत होता. आता सकाळी उठलो कारण रात्री व्हिडिओ अपलोडिंगला लावला होता तर झाला नाही आहे. आता फक्त एवढासाच झालेला आहे, 4% झालेला आहे रात्रपासून. तर आता तिथं जे आहे ना ते समोरचं घर, त्यांच्याकडे वायफाय, सो बघतो त्यांच्याकडे जाऊन अपलोड करून टाकतो कारण 10:30ची मी अपलोडिंग टायमिंग लावलेला आहे. तर बघूया काय होतं. आता वाजलेत आता 8:30, पण हा ब्लॉग अजूनपर्यंत अपलोड नाही झालेला आहे. सो तोपर्यंत सॉंग्स वगैरे काही ऐकतो. सो पप्पा चालले आता शेतावरती. ची याची अपलोडिंग लावलेली आहे आणि आता हा झालेला आहे 96%वर अपलोड. एक सेकंड मला ऑन करतो. 96%वर हा आता 97 झाला आहे. 4 मिनिट दाखवतो आहे आता अपलोडिंगसाठी. बघू मग नंतर याची प्रोसेसिंग स्टार्ट होईल. मग तुम्हाला सगळ्यांना 10:30 वाजता बघण्यासाठी मिळेल. आणि मला नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ, म्हणजे जो पहिलावाला आहे तो पण आणि हा पण. वेट इज ओव्हर. आता फक्त सेकंड्समध्ये काम सुरू आहे. एक सेकंड, तू बंद नको होऊ. आता 30 सेकंड बाकी. आता फक्त 100 झाल्यावर याची प्रोसेसिंग स्टार्ट होऊन जाईल. अपलोडेड, प्रोसेसिंग स्टार्ट झाली आहे. आता फायनली वेट ओव्हर झालं आहे. आता 9:45 होत आले माझ्या इथं. बस 10:30पर्यंत गेला आपला व्हिडिओ. आता फायनली माझा व्हिडिओ रेडी टू वॉच झालेला आहे आणि कॉपीराईट पण आलेलं नाही आहे. मी आधीच बोललो होतो की मी ते 2-3 शॉर्ट्स जे टाकले आहेत, मला असं वाटत होतं की त्याच्यामुळे कॉपीराईट येऊ शकतो, पण नाही आलेला आहे आणि एकदम भारी आहे. मला प्लीज कमेंट वगैरे सगळं सांगा. अजून तर लाईव्ह नाही झालेला आहे, 10:30ला लाईव्ह होणार आहे तो. आता सध्या अपलोड झालेला आहे. मी एक छोटीशी क्लिप दाखवतो तुम्हाला. कचऱ्याची गाडी आली. ठीक आहे, हा तर बोंगा वाजतच राहील, पण माझा व्हिडिओ झाला आहे रेडी टू वॉच. फायनली 10:30 झाले आणि माझा व्हिडिओ झाला आहे आता अपलोड. तर लवकर बघा, म्हणजे हा आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, तो आजचा व्हिडिओ आहे. म्हणजे आजची तारीख 13 आहे, हा 12चा व्हिडिओ आहे. तर मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतोय. आता ब्लॉग तर लाईव्ह झालेला आहे. आता होतो जरा फ्रेश आणि मग भेटतो तुम्हाला. तर मी झालो आता रेडी आणि आई माझा ब्लॉग बघते. मला नाही माहिती आईला कसा वाटतोय तो. तर ती हॉलमध्ये बसली तिकडं आणि मी आता देवपूजाला बसतोय कारण देवपूजा केल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. मी काल तुम्हाला दाखवायचं विसरलो, पण देवपूजा नक्की करत जा. ओके. आम्ही चाललो आहे या शाखाच्या घरी कारण काय राहिलं तर आपलं बॅनर बाकी होतं ना, तर आता बॅनर बनवणार आहे आम्ही. बनवशील ना पूर्ण? यस. आणि जर नाही बनवलं मग बघा काय पुढचं काय म्हणणार बॉस, कावर करतोय तर हा असाच मजाक मध्ये करतोय. सो मी आता आलोय शाखाकडे. याचं नाव गोपी आहे. हा आता आमचं बॅनर क्रिएट करणार आहे यूट्यूबचा. सो बघा आणि सांगा. आता फायनली एकदम मस्त बनवला आहे यांनी. मला तर खूप आवडला. कमेंट करून सांगा कसा बनवलाय, कसं वाटतं शाखा. हा त्याचा मोठा भाऊ आहे. दोघी जण शाखा झाले. मी पण शाखाच राहिलो असतो, पण मग माझे शूट्स येतात ना, म्हणून मग मी जरा नाही केली टकली. आणि त्याच्यावर आमच्या गोपी भाऊने एकदम मस्त काम केलेलं आहे. आणि सांगा मला थंबनेल नाही, बॅनर बघा आणि सांगा की कसा झालेला आहे. राईट. जेवण करण्यासाठी आईचा कॉल आला होता. आता जेवण करतो आणि मग भेटतो. आईलाही दाखवतो आईला कसं वाटतं ते जे बॅनर बनवलंय ते. जेवण झालं होतं माझं, पण मग मी ब्लॉग करायचं विसरलो. तर त्या पिरियडमध्ये मी काही नाही, जस्ट टॅबच बघितला. आता थोडं झोपतो आणि मग त्यानंतर जिमला जाईल. झोप झाली. आता 5 वाजले, 5:30ला जिमला जाईल आणि आज बघू काय करतो आज जिममध्ये. मग मी आता चाललोय जिमला आणि माझा ट्रेनर मला काय बोलणार आहे हे मला माहिती नाही आहे. तर तो मला बोलला होता की माझा दात तुटलेला आहे आणि मी उद्या म्हणजे आज 13 तारखेला त्याला बसवणार आहे. तर बघूया, जर त्याने बसवला असेल तर आज तो ओरडू शकतो, नाही तर मग काही दुसरं सांगू शकतो.
जिम पण झाली, जेवण पण झालं, सगळं काही झालं, पण ब्लॉग बनवू नाही शकलो. आता फिरतोय पप्पांसोबत है ना. आता फिरतोय पप्पांसोबत आणि जरा आजचा ब्लॉग बोरिंगच वाटतोय मला, कारण मग तेच घडी घडी रिपीट काय दाखवायचं, ते जिम वगैरे काही नाही. जस्ट तुम्हाला तर त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलंच की काय मारलं जिममध्ये. आणि आता फिरतोय पप्पांसोबत. आता जाईल, ब्लॉग एडिट करेल आणि एंड करेल. तर मी आता चाललो आमच्या शाखाकडे आमचा थंबनेल बनवण्यासाठी. तर आता जातो आणि बघू शाखा काय करतोय काय नाही. तर काय म्हणतो शाखा? हे पाय भाऊ, याच्यासाठी टाइमने रिकामी काल विमानाची चावी दिली, ती बी हरवून टाकली. विमानाची चावी? आमचं तसंच राहतं. का हो सांगा हो. विमान कुठे हो तुमचं? गच्चीवर ठेवलंय. गच्चीवर विमान उतरता का काय हेलिकॉप्टर? बाकी सोडा, यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हायरल करा. अरे शाखा, हात नुसतं छाती फाडतोय, नुसतं गावं जाळतोय ना. अरे आपलं तसंच राहतं. तू का तो ऍक्टर की? अहो पिक्चर मी बनवला आहे, तो कुठं ऍक्टरचं कुठं आलं मध्ये. घ्या भाऊ, पिक्चर याने बनवलाय असं हा म्हणतोय. हा पिक्चर कोणता आहे? तो नाव काय त्याचं सांग बरं. नाही तिथं पाहू नको बोलू. सिंगम 3. सिंगम 3 कोणताच नाही तो, वीर सिम्हा रेड्डी तो. कारण सिंगम 3 मधला हिरो वीर सिंगा रेड्डी. तो वीर सिंगा रेड्डी नाही रे, रेड्डी रे. आपलं तसंच पुरा झिंगाया. हे पा म्हणे मी बनवलाय म्हणे हा पिक्चर. काका चल येतो. ओके बोका जा. बोखा मोठ्या भावाला म्हणतो का रे? हो मातला का? सॉरी बोका दादा. तर शाखा माझा लहान भाऊ, ज्याचं नाव गोपी आहे, मी आता त्याच्याकडनं आलो वापस. आणि आता टॅबला लावलंय चार्जिंगला, त्याचं चार्जिंग कमी होती आणि एडिटिंगला स्टार्ट करतो. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंट पण करा. कारण पहिल्या ब्लॉगला कमेंट एवढ्या आल्या नाही आहेत, जवळपास 3च कमेंट आहेत. आणि मला व्हॉट्सअपला म्हणजे जे माझे मित्र ओळखतात ज्यांनी बघितलं, तर त्यांचं असं म्हणणं झालं की तू एक जिमवर व्हिडिओ बनवत जा. सो मी त्याच्यावर पण विचार करतोय जिमवर, कारण आजच्या पिढीला खूप गरज आहे. पिढी म्हणतो मुलांना खूप गरज आहे जिमची. सो माझ्या पहिल्या ब्लॉगला, कारण तो फर्स्ट ब्लॉग होता, तर त्याच्यामुळे त्याच्यावर आले मला 85 व्ह्यूज. आणि सुरुवात छोट्यातनंच होते हे मला माहिती आहे. सो काही हरकत नाही आहे, चांगले आहे 85 म्हणजे, पण नॉट बॅड. आणि 28 सबस्क्रायबर झाले माझे, तर आनंदाची गोष्ट आहे. आणि बघूया, जर तुम्हाला हा सुद्धा ब्लॉग आवडला असेल. तसं ह्या ब्लॉगमध्ये असं बघण्यासारखं तर आज काहीच नव्हतं, पण मग म्हटलं बनवूया. आणि मी पण जरा आज थोडं बिझी होतो ना कामात, म्हणून मग जास्त ब्लॉग पण नाही करता आला मला. आणि तुम्हाला आवडलंच असेल असं मला वाटतंय. जर आवडला नसेल तर कमेंट करा. नाही आवडलं दादा काहीच म्हणणार नाही, सरळ लाईक करेल. कारण मला रिस्पॉन्स पाहिजे आणि मी तुमच्याशी कनेक्ट होतोय का हे सगळ्यात अगोदर मला लक्षात आलं पाहिजे ना. सो त्याच्यासाठी प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि मला नक्कीच कळवा की काय इम्प्रूव्ह करू अजून. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर आमच्या गोपी भाऊंनी एकदम दुसरं काम